श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघी गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवारी येत आहे. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते. श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते. गणपती, विघ्नहर्ता, विनायक आणि एकदंत अशा वेगवेगळ्या नावाने श्री गणेशाला ओळखले जाते. त्यात गणेशाचे आगमन प्रत्येकाच्या घरोघरी होणार असून भाविक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ही मुख्य गणेश चतुर्थी असते, तर माघ महिन्यातील चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून याला गणेश जयंती म्हणतात. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा, आराधना आणि व्रत केले जाते, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात. भाद्रपद चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य असतो, तर माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो. माघी गणेश जयंतीला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला होता. भाद्रपद चतुर्थीला गणपती पाहुणा म्हणून येतो, तर माघ चतुर्थीला त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असतात. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आज गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा. या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. तर ते कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेत स्पर्श करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका. जर तुमच्याकडे मागे गणेशचं आगमन झालं असेल तर हा उपाय तुम्ही तिथे करू शकतात, किंवा घरच्या घरी आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर हा उपाय आपल्याला करायचा. हा उपाय करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तामणामध्ये घ्यायचं आहे. त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे. 21 दुर्वांची जुडी आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांना अर्पण करायचे. तसेच आवर्जून गणपती बाप्पांवर आपल्याला पांढरे तिळसुद्धा अर्पण करायचे. असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होऊन आपल्याला निरोगी काया प्राप्त होते. भाद्रपद गणपतीला उकडीच्या मोदकाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो. पण माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना तिळाचा लाडवांचा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवायला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणून आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना तिळाचा नैवेद्य हा दाखवून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांची विधिवत आरती करून घ्यायची आहे. आणि आपल्याकडनं झालेल्या
कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. तसेच या दिवशी ओम गणपती नमः या मंत्राचा जेवढा जास्त जप करता येईल तेवढा करायचा आहे. गणपती अथर्वशीर्षमचं पठण करू शकतात, गणेश मंत्राचा जप करू शकतात, गणेश स्तोत्राचा पठण हे करून घ्यायचे. तर या सर्व सेवा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. त्या सर्व सेवा आपल्याला आवर्जून आजच्या दिवशी करायचे आहेत. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. ज्या झाडाला आपल्याला आज स्पर्श करायचा आहे ते म्हणजे शमीच्या वृक्षाला. शमी वृक्षाला भगवान शंकराचा वास असतो. गणपती हे शंकराचे पुत्र असल्यामुळे शिवाची शक्ती असलेले शमीपत्र गणपतीला अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. गणपती हे विघ्नहर्ता आहेत. शमीपत्र अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि बाधा दूर होतात. गणपतीला शमीपत्र अर्पण केल्याने तीक्ष्ण बुद्धी मिळते आणि व्यक्तीला ज्ञान प्राप्त होतं. शमीपत्र पूजेमुळे मानसिक शांती मिळते, दुर्भाग्य दूर होतं आणि घरात सुख समृद्धी येते. गणपतीला दुर्वा जितक्या प्रिय आहे तितकेच शमीपत्र ही प्रिय आहे असे पुराणात उल्लेख आहे. आणि म्हणूनच आजच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने शमीच्या वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं, त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं, तसेच 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं. त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा तयार करून घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या शमी वृक्षाजवळ. आता शमीच्या वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता या झाडाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. जे जल आपण घेऊन गेले ते शमी वृक्षाला अर्पण करायचे. त्यानंतर आपल्याला शमीच्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारायच्या. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचं जप हा करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला उजवा हात शमी वृक्षाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे. महादेवांचं स्मरण करायचं, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि आपली इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची. आणि त्यानंतर आपल्याला शमीच्या झाडाची काही पानंही तोडायची. तोडताना सर्वप्रथम आपल्याला शमी वृक्षाची क्षमा मागायची. कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे पान तोडत आहेत ते बोलायचं आणि त्यानंतर आपल्याला ही पानं जी आहेत ती तोडायची आहेत. आता ही पानं तोडलेली जी आहेत ती आपण एक तर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात की अगदी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा गणपती बाप्पांना ही शमीची पत्र जी आहेत ती अर्पण करू शकता. शमीची पत्र अर्पण करताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची. तिथेच देवघरामध्ये किंवा तुम्ही मंदिरामध्ये गेले असतील तर तिथे आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं. 3 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून आपली इच्छा पूर्ण होण्याकरता गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे. आता जर तुमच्या इकडे शमीचं वृक्ष नसेल तर तुम्ही अगदी बेलाच्या झाडाची सुद्धा सेवाही करू शकतात, कारण बेलाच्या झाडामध्ये सुद्धा साक्षात महादेव निवास करतात. याच पद्धतीने आपल्याला बेलाच्या झाडाची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे. ही दोन्हीही दैवी वृक्ष आहेत, यामध्ये साक्षात महादेव निवास करतात आणि जर आपण आजच्या दिवशी महादेवांची पूजा केली तर त्यामुळे आपोआप गणपती बाप्पा हे आपल्यावर प्रसन्न होत असतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.